त्यांच्याबरोबर तुमचा सहवास कसा होता? म्हणजे आजीकडनं बडबड गीतं गायचात की की नाही, काही आता सध्या गायलं तरी चालेल की नाही, आता आपण आधी शास्त्रशुद्ध पद्धतीने आधी आपण सुरुवात नाही, करू? तसंच झालं. शास्त्र शुद्ध पद्धतीने शिक्षण चालू झालं. प्रथम सावनीचं चालू झालं. ओके. सावनी मला वाटतं किती 6व्या वर्षी. 6व्या वर्षी सावनीचं शिक्षण आजीकडे चालू झालं. ओके. तेव्हा मी तर फारच लहान होते आणि सावनीचा रियाज ऐकायला मी आजीकडे जायचीच, कारण आजी आजोबांचं घर तिथे जायचं, तिथे माझे बाकीचे मित्रमंडळी भेटायचे, तिथे खेळायचं पण थोडंसं, आणि हिचा रियाज चालू झाला की मग त्या खोलीत जाऊन बसायचं, आजी काय शिकवतीये हे ऐकायचं. कधी कधी तिचा रियाज चालू असताना मी मागे टेकून झोपून जायची, इतकं लहान वय होतं. पण आपण म्हणतो ना की सुरुवातच रागांपासून झाली. हा, नकळत संस्कार होत होते. पण कधी राग आला का मग या हो, या रुटीनचा कधी कधी असं येतो. वाटायचं की काय माझा आवाज येत आहेत बाहेर मैत्रिणींचे खेळताना, हो, आणि मग मी मला हे का करावायला बसवलंय आता. हा. पण ते साहजिक आहे त्या वयात होणं, कारण ते आपल्याला त्याचं ज्ञानच नसतं किंवा ते कळत नसतं की हे आता का चाललंय. खरंय. कारण मला बसवलंय आठवतंय. असं आपण म्हणतो. हो, 2 तास कसे गेले ते कळायचे नाहीत. खरंय. आजी म्हणली म्हणजेच तुला इंटरेस्ट आहे, म्हणजेच तुला इथे तुला खरंय. कळतंय का की तू इथे रमतीयस, खरंय. असं म्हणल्यामुळे आजीचा जो बटवा असतो त्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी निघतात. आमच्याकडे असे वेगवेगळे राग निघायचे आजीच्या बटव्यामध्ये. खरंय खरंय. आणि हिचं शिक्षण चालू झालं त्याच्यानंतर साधारण एक मी एक 9 वर्षाची वगैरे असेल तेव्हा मी पण आजीकडे शिकायला सुरुवात केली बरं. प्रथम. अच्छा. तर त्यामुळे जसं ती आता म्हटली की फार लवकर शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण चालू झाल्यामुळे त्याची एक वेगळी बाजू अशी असते की जेव्हा तुम्ही घरी रियाज करत असता किंवा शिकत असता तेव्हा इतर मुलं जे करत असतात ते तुम्ही करत नाही. एखादी बर्थडे पार्टी असेल तर ती अटेंड होत नाही, किंवा कुठे पिकनिक असेल तिथे होईल अशा हा, ठिकाणी पाठवलं तिथे जात नाही. तिथे पाठवलं जात तर नाही. तेव्हा किंवा त्याचं आम्ही मला जायचो वाईट वाटायला की अरे आपल्या रियाजाला आवाज चांगला पाहिजे किंवा कार्यक्रम आहे पुढे एखादा, कारण का आमचे कार्यक्रम पण लवकर चालू झाले. बर. हम्म.